अध्यक्ष महोदय, सन्मानित शिवसाहेब, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. शासनाने परिपत्रक 25 तारखेला जाहीर केलेलं आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणाच्या वार्डामध्ये झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टी असेल किंवा एक अनधिकृत बांधकाम आहेत लोकांची, ते 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी बांधकाम आहेत, शिवसाहेब थोडं गांभीर्याने घ्या की 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी बांधकाम आहेत, 1000 असतील 1500 असतील. माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी एवढा चांगला निर्णय घेतला की त्या लोकांचं आयुष्यभराचं स्वप्न आहे की मला घर असावं, माझ्या हक्काचं असावं, त्या मिळकतीचा सातबारा मला मिळावा. तर त्या मिळकती त्यांच्या नावावर करण्याचा तो शासनाचा एक चांगला उपक्रम आलेला आहे. आपण श्वेतपत्रिका जी काढली त्याच्यामध्ये सांगितलं की 23 अधिकृत झोपडपट्ट्या पंढरपूर शहरामध्ये आहेत. पण सर, त्यापैकी बऱ्याचशा झोपडपट्टी भागामध्ये जी लोक कष्ट करून खात आहेत त्यांना कशाची त्या गोष्टीचं गांभीर्य नाही, त्या गोष्टीची कल्पना नाहीये. ती कुठेतरी त्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होणार आहे. सर, तिथं आपण विविध आरक्षण तिथं प्रपोज केलेली. ती लोक आधीपासून तिथं राहत आहेत तरी त्यांच्यावर झोपडपट्टीवरती त्यांच्या घरांवरती आरक्षण आहे. मग त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का साहेब? नाही मिळणार. रस्ते ठीक आहे, जिथं रस्ता मोठा करायचा. आता आमच्या भागामध्ये आदिनगर पाणी टाकीपासून ते बशीर शेठचं घर, तिथून भगवती मंदिर, हा एवढा मोठा परिसर, 1000 लोक तिथे राहतात साहेब. आणि त्या लोकांच्या घरांवरती आरक्षण आहे, प्ले स्कूलचं आरक्षण आहे. पुन्हा 1 नंबर एवढा अर्ध्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त होतोय. कडबे गल्ली, शेटे पेट्रोल पंपापासून ते रामानंद महाराज मठापर्यंत तो रस्ता 11 मीटरचा आहे. पलीकडे कुंभार गल्ली तीच अवस्था, 15 मीटरचा रोड, परत 24 मीटरचा रोड, विविध आरक्षण. ह्याच्यामध्ये त्या झोपड्यांवरती त्या लोकांना त्या योजनेचा लाभ होणार नाही. हे कुठे तर आपण ह्या 23 झोपडपट्टीमध्ये बघितलं तर पंढरपूरचे 50% जनता तिथे राहते. तर त्या लोकांना त्या गोष्टीचा लाभ होणार नाही साहेब. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी रिवाइज करणं किंवा शासनाबरोबर ह्याचा डायलॉग करून याला काहीतरी आपण पर्याय काढावा, जेणेकरून त्या मिळकती भले त्या नगरपालिकेच्या जागा आहेत पण त्या आता ते वास्तव्य करतात. 3 पिढ्यांना ते लोक तिथे राहत आहेत. तर त्यांना कुठेतरी ते न्याय मिळावा. शासनाने एवढा चांगला उपक्रम घेतलाय तर आपणही त्याला सहकार्य करावं. प्रशासन म्हणून आपण सर्व अधिकारी त्याच्यावरती बसून काय थोडं काढता येईल साहेब, तुमचंही मार्गदर्शन त्यात महत्वाचं आहे. थोडस लक्ष घालावं. ही संधीभूमी घेतलेली मागच्या 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की 500 स्क्वेअर फूट ज्यांच्या जागा असतील त्यांना त्याचं निवेदीकरण करायचं. आज अनेक पंढरपूर शहरामध्ये झोपडपट्ट्या आहेत. मगाशी मुख्यमंत्री पालवार सांगितलं, आमचे सन्मानित सदस्य सभेने सांगितलं, संजयराव बोरपट्टे यांनी सांगितलं. ज्या ज्या झोपड्या त्या ठिकाणी शासनाने असाही निर्णय घेतलाय त्या झोपड्या त्यांच्या नोंदी नाही किंवा जे अनेक वर्ष त्या ठिकाणी राहत आहेत, तर अशा राहत असलेल्या झोपडपट्ट्यांना त्यांच्या झोपडपट्ट्या त्यांच्या नावावर करावे, त्यांची नावं लावावी अशी भूमिका शासनाची. मी आपल्या सर्व अध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करेन, सन्माननीय प्रशासनाला विनंती करेन, जे असे झोपडपट्टी नावं काही प्रस्ताव मिळाले असतील किंवा गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी झोपडपट्टी धारक त्या ठिकाणी राहत आहेत, तर अशा झोपडपट्टी धारकांना त्यांना कसं त्याचं निवेदीकरण करता येईल शासनाच्या आदेशाला अनुसरून त्याप्रमाणे आपण ती कारवाई करावी अशी आपल्याला विनंती. सर्व्हिसचा विषय आहे. झोपडपट्टीची जागा जी आहे ती निवडणूक करण्याची. याच्यापूर्वी शासनाने 2-3 वेळा असे निर्णय काढले होते, परंतु शहरी झोपडपट्टीमध्ये त्याची अंमलबजावणी झाली होती. शहरी झोपडपट्टीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठीच्या ज्या काही त्रुटी होत्या, अडचणी होत्या, त्या सर्व दुरुस्त करून हा एक चांगला जिया निघालेला आहे. आपल्या शहरामध्ये 23 झोपडपट्ट्या आहेत. ह्या शासन निर्णयानुसार बळवंत नगरपालिकेला हे निवडणूक करण्यासाठी कमिटीचे प्रमुख उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब आहेत. प्रांत साहेबांच्या अंडर प्रांतसाहेब, मुख्याधिकारी, मोजणी अधिकारी आणि अशी एक कमिटी असेल. त्या कमिटीमध्ये ह्याच्यावर सर्वेकरून निर्णय घेतला जाईल. 2011च्या आधीचा जर पुरावा त्या व्यक्तीकडे असेल तर त्यांना ते निवडणूक केलं जाईल. 500 स्क्वेअर फीट पर्यंतची जी जागा आहे ती किंवा त्यांना मिळेल. त्याच्यावरचं जे असेल, जर ते रहिवास असेल तर त्यांना 10% चालू रेडिमेड कराने पैसे द्यायचे, बाकीचे असेल तर 25%. असे वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमामध्ये आपण बसून आपल्याला करावं लागेल. सन्माननीय महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता सुद्धा बोलतो की ज्या काही 23 झोपडपट्ट्या आहेत आपल्या, त्या 23 झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा जी काही थकबाकी झोपडपट्टीची आहे मी आपल्या याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर 12 कोटीची थकबाकी ही झोपडपट्टीची आपल्याकडे आहे. नगरपालिकेची जुनीच 12 कोटीची थकबाकी आहे.
तर माझी एवढीच विनंती आहे की ह्या योजनेत भाग घ्यायचा असेल तर आधी झोपडपट्टी बघावी लागेल आणि हे लोकांना सांगावं लागेल, कारण आपल्याकडे 23 झोपडपट्टीमध्ये जवळपास 12.5 कोटीची थकबाकी आहे. थकबाकी बघल्याशिवाय या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही. आपण प्रांतांना बोलून पुढच्या त्यांची लवकर मिटिंग घेऊन सगळ्यात चांगलं इम्प्लिमेंटेशन पंढरपूरमध्ये होऊन जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ मिळेल त्या अनुषंगाने प्रशासन 100%